नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। आपण आज वांग्याविषयी माहिती घेणार आहेत। वांगे लागवड कशा पद्धतीने करायची आणि वांग्याला खताचं नियोजन कशा पद्धतीने करायचं, खत नियोजन कधी आणि कोणतं टाकायचं ते आपण सांगणार आहेत तुम्हाला। तर हे बघू शकता आपण, हे सुपर गौरव वांगा आपण लागवड केलेली आहे। याला 10 दिवस झाले आपल्याला। तर हे वांगे लागवड केलेली आपण 2 बाय 5 फुटावर, असं 5 फूट अंतर आहे आणि या दोन्ही वांग्याच्या मधील आतील अंतर आहे 2 फुटाचं। तर आपण सुपर गौरव या कंपनीचं वांग लागवड केलेली आहे। उन्हाळी व्हरायटी चांगली आहे आणि ड्रिचिंग आपण केलेली ह्याला, हे काळं तुम्हाला दिसत असेल, हे ह्युमिकची ड्रिचिंग केलेली आहे। आपण महाफीडचं ह्युमिक ॲसिड सोडलेलं ह्याला आपण। आपले हे 10 गुंठे वांगे प्लॉट आहे। हा बघू शकता, हा 10 गुंठे वांग्याचा प्लॉट आहे। यामध्ये आपण खताचं नियोजन करत आहोत। तर आपण बघू शकता, खत आपल्याला ह्याला टाकायचं आहे, पण रासायनिक खत प्लस आपल्या शेणखत टाकायचं आहे। तर आपण बघू शकता कशा पद्धतीने शेणखत टाकायचं आहे। तर सुरुवातीला आपल्याला शेणखत आणायचं आहे, चांगला रापलेला शेणखत घ्यायचा आहे। आपण हे 10 गुंठ्यासाठी आपण 4 गोण्या शेणखत घेतलेला आहे। आपल्या पद्धतीने घेऊ शकता तुम्ही। कोणाकडे जर नसेल तर थोडाफार 2 गोण्या 3 गोण्या का होईना, पण कमीत कमी काही ना काहीतरी घ्यायला पाहिजे शेणखत, कारण की ह्यापासून भरपूर फायदा होतोय। तर आपल्याला तसं तर शेणखत जास्त वापरलेला फायदाच आहे, पण आपल्याच्याने शेणखत होत नाही, म्हणून आपण थोडंफार का होईना शेणखत घेतलेलं आहे। चांगल्या पद्धतीने रापलेला शेणखत हे बघू शकता। तर आपण 4 गोण्या आणलेल्या आहेत आणि ह्यामध्ये आपण रासायनिक खत, आपल्याला एवढं शेणखत टाकणं शक्य नव्हतं, म्हणून आपण रासायनिक खताचा एक ह्यामध्ये मिश्रित करत आहोत। तर हे बघू शकता आपण अशा पद्धतीने हा शेणखत मिसळणार आहेत या रासायनिक खत। तर यामध्ये काय मिसळलेलं आहे, तर 24-24 आहे, 9-24-24 हा खत आहे। तर 9-24-24 खत असं आहे की आपण बघू शकता, हा 9-24-24। तर यामध्ये NPK, नायट्रोजन, पूरक आणि पालाश हे तिन्हीच आहे। 9 नायट्रोजन आहे, 24% पालाश आहे आणि पोटॅश आहे 24%। तर त्यामध्ये आणखी एक मायक्रोन्यूट्रन आहेत त्यात। तर काय आहे, तर हे बघू शकता आपण, सल्फर आहे 2.1%, मॅग्नेशियम आहे 0.3%, झिंक आहे 0.6% आणि बोरान बघू शकता आपण 0.2 ते 0.3% अशा पद्धतीचे यामध्ये आहे। तर हे आपण जर वापरलं तर चांगलंच आहे। हे बरेच जण म्हणतात की बाबा हे 9-24-24 खत भरपूर महाग आहे, पण यामध्ये हे ह्युमिक आणि सल्फर, मॅग्नेशियम, झिंक, बोरॉन आहेत, हे घटक पण आहेत, त्यामुळे थोडा खत महाग आहे। पण हा खत वापरलेला पिकांसाठी भरपूर फायद्याचा आहे। आपल्याला दुसरे इतर वरून जे झिंक, बोरॉन हे घ्यायचं आहे तर ह्यामध्येच आहे, त्यामुळे हे चांगलं आहे खत वापरलेला। आणि हे अशा पद्धतीने आपण मिश्रण करायचं यामध्ये, त्या शेणखतामध्ये, आणि आपण हे वांग्याच्या बुडाला टाकणार आहेत। तर ते कशा पद्धतीने टाकायचं आहे तुम्हाला दाखवतो। ते मिश्रण केल्याच्या नंतर आपण टाकणार आहे खत टाकायचं झाडाच्या बुडाला। हे इतकाला आपल्याला जवळजवळ एक मुठी एवढा, आपल्या एवढे भरून एवढाला एक झाडाच्या बुडाला मग खत टाकायचं। पण दुसरी गोष्ट आणखी एक महत्त्वाची म्हणजे, एका कामामध्ये शेती करीत असताना कमी वेळात आणि कमी आपली एनर्जी खर्च करता जास्त कसं आपल्याला काम होईल याकडे लक्ष द्यायचं। त्यामुळं आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे आपण खोऱ्याने अशी माती ओढणार आहेत, तर ह्या झाडांना पण माती लागेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेन म्हणजे ह्याला हे गवत बघू शकता आपण, हे गवत पण बुजणार आहे, कारण की एक खुरपणी वाचणार आहे आपली, आणि झाडाला प्लस खत माती पण लागणार, खत पण, म्हणजे एका कामामध्ये 3 कामं होतात। तर असे आपल्याला काम करायचं, हे अति लक्ष देऊन काम करायचे आणि भरपूर फायदा होणार आहे याच्यापासून। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने, हे बघा तुम्ही, हे पूर्ण हे माती, आणि जास्त काय मेहनत लागत नाही याला। तर अशा पद्धतीने लागवड हे करायचे आपल्याला, माती लागवड दोन्ही कामं होतात। खत पण, खताला पण भूज देत आहे खत पण, आणि झाडाला माती पण लागते। दुसरी गोष्ट म्हणजे हे गवत पण पूर्णतः बुजून जाते, त्यामुळे एक प्रकारचे खुरपण वाचणार आहे।
त्यामुळे एका कामात 3 कामं होतात. तर अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आपल्याला माहिती आवडली असेल लाईक करा, कमेंट करा. असेच नवनवीन सबस्क्राइब करा म्हणा. बरोबर. आणि अशा पद्धतीने आपल्याला माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.